शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही आमचे सर्व प्रयत्न करू असा निर्धार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला। कोल्हापुरातील सर्किट हाऊस इथं आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला। दरम्यान दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचीही त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला। तसंच नांदणी इथल्या माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर परत आणावं अशी मागणीही त्यांनी केली। माधुरी हत्तीणीला परत आणण्यात दिरंगाई झाल्यास नांदणी गावात 1 दिवस उपोषण करण्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून माधुरी हत्ती वनतराला नेण्यात आली। खरं तर त्यावेळी ती रडत गेली आणि केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातनं सुद्धा पाणी आला। उभा महाराष्ट्र माधुरी परत या म्हणून आक्रोश करत होता। आणि त्यानंतर 3 ऑगस्टला नांदणी ते कोल्हापूर हा जो लॉंग मार्च झाला 45 किलोमीटरचा आणि लाखो लोक रस्त्यावर उतरले। अखेर त्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाला विनंती करावी लागली की दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करा। आणि म्हणून मग 12 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं योग्य ते अटी शर्ती घालून हा हत्ती परत देण्याच्या संदर्भातला आदेश दिला। आणि मग हाय पॉवर कमिटीनं सुद्धा तत्वता मान्यता दिली आणि काही अटी शर्ती घातल्या। त्या अटी शर्ती पूर्ण करत असताना त्याला वेळ लागतो हे लक्षात आल्यानंतर आम्ही म्हटलं पहिल्यांदा माधुरी हत्ती परत पाठवा आणि मग बाकीच्या 5-6 हत्ती जे काय आणणार आहेत मठानं कधीच नकार दिला नव्हता 6 एकर जमीन द्यायला, परंतु त्याला वेळ लागतो कारण 12 वेगवेगळ्या खात्याकडून एनओसी घेणं आणि ते त्याला वेळ लागतो। पण आम्हाला आमची माधुरी परत पाहिजे असं सांगितलं। दरम्यानच्या काळात वनतारानं सुद्धा सांगितलं की माधुरी आता खडखडीत बरी झालेली आहे आणि वनतारा हे काय प्राणी संग्रहालय नाही, ते पुनर्वसन केंद्र आहे। आणि मग एकदा हत्ती खडखडीत बरा झाल्यानंतर तिथं ठेवायचं कारणच नाही, दवाखान्यात काय माणूस तहायत राहत नाही आणि त्यामुळे आमचा हत्ती आम्हाला परत द्या अशी आम्ही भूमिका घेतलेली होती। आणि त्यानंतर मग हाय पॉवर कमिटीने 3 तज्ज्ञांची एक समिती नेमली। त्या समितीने 20 दिवसाच्या आत नांदणी मठामध्ये जाऊन माधुरीला राहण्यायोग्य जागा आहे का तपासणी करावे, अहवाल द्यावा असं सांगितलं, परंतु ती समिती आलीच नाही। 20 दिवस होऊन गेले। पुन्हा एकदा हाय पॉवर कमिटीनं 5 ऑगस्टपर्यंत त्यांना मदत दिलेली आहे आणि आम्हाला असं वाटायला लागलं की वारंवार तारीख पे तारीख देऊन टाईमपास होतोय आणि आमची माधुरी देण्याचं टाळाटाळ केली जाते। आणि म्हणून येत्या 28 ऑगस्टला माधुरीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त 1 दिवस माधुरीच्या घर वापसीसाठी उपवास ही संकल्पना घेऊन नांदणी मठामध्ये आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक उपवास करणार आहोत।